विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा घटक पाहणार आहोत. द नेम ऑफ युनिट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन. गेल्या वर्षी आपण पॉलिनॉमियल हा घटक शिकलेला आहोत. पॉलिनॉमियल मध्ये आपण टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल अकॉर्डिंग टू देअर डिग्री अँड टर्म्स या ठिकाणी लक्षात घ्या. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल आपण डिग्रीवरून काय पाहिले होते पहा. पहिला होता तो लिनियर पॉलिनॉमियल. सेकंड आपण पाहिलं होतं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि तिसरा जो आपण पाहिलेला होता तो क्युबिक पॉलिनॉमियल. आता या ठिकाणी लिनियर पॉलिनॉमियल कशाला म्हणायचं. लिनियर पॉलिनॉमियल व्हेन द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 1 देन इट इज कॉल्ड अ लिनियर पॉलिनॉमियल. बघा डिग्री किती असते 1. डिग्री म्हणजे काय, हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल. लिनियर पॉलिनॉमियल कशाला म्हणायचं आहे, इफ द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 1 देन दॅट पॉलिनॉमियल इज कॉल्ड अ लिनियर पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कशाला म्हणायचं आहे, जर डिग्री 2 असेल तर त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि क्युबिक पॉलिनॉमियल मध्ये या ठिकाणी डिग्री जर या ठिकाणी 3 असेल तर या ठिकाणी आपण त्याला काय म्हणायचं आहे, क्युबिक पॉलिनॉमियल. गेल्या वर्षी आपण या ठिकाणी जनरल फॉर्म्युला पण पाहिला होता पहा. जनरल फॉर्म्युला किंवा स्टँडर्ड फॉर्म्युला. जनरल फॉर्म्युलालाच या ठिकाणी काय म्हटलं जातं, स्टँडर्ड फॉर्म्युला असं म्हटलं जातं. लिनियर पॉलिनॉमियलचा जनरल फॉर्म्युला जो आहे तो आपण काय पाहिला होता, ax प्लस बी. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा जनरल फॉर्म्युला आपण काय पाहिला होता पहा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. आणि क्युबिक पॉलिनॉमियलचा जनरल फॉर्म्युला जो आहे तो आपण या ठिकाणी काय पाहिला होता, ax क्यूब प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस d. आता या ठिकाणी पहा लिनियर पॉलिनॉमियल. या ठिकाणी व्हेरिएबल जे आहे ते व्हेरिएबल कोणतं आहे, x. x ची डिग्री या ठिकाणी किती आहे 1. बघा म्हणजे पॉवर जी आहे ती 1. डिग्री किती आली या पॉलिनॉमियलची 1, त्यामुळे या ठिकाणी याला काय म्हणायचं आहे, लिनियर पॉलिनॉमियल. त्यानंतर दुसरा जो आहे तो ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. या ठिकाणी डिग्री किती आहे 2 म्हणजे, आणि या ठिकाणी डिग्री जी आहे ती 3, त्यामुळे या ठिकाणी हा काय आहे, क्युबिक पॉलिनॉमियल. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, या ठिकाणी a इज नॉट इक्वल टू 0, या ठिकाणी पण a इज नॉट इक्वल टू 0, आणि या ठिकाणी पण a इज नॉट इक्वल टू 0. समजा आपण या ठिकाणी a इज इक्वल टू 0 घेतला तर a इंटू 0 इज इक्वल टू 0, म्हणजे या ठिकाणी राहिलं काय, फक्त कॉन्स्टंट टर्म राहिली. कॉन्स्टंट टर्म, द डिग्री ऑफ कॉन्स्टंट टर्म इज 0, म्हणून या ठिकाणी हे लिनियर पॉलिनॉमियल होऊ शकणार नाही. त्यामुळे या ठिकाणी a इज नॉट इक्वल टू 0. आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये या ठिकाणी जर आपण a इज इक्वल टू 0 घेतला तर a इंटू x 0 इंटू x स्क्वेअर 0 झाला, म्हणजे या ठिकाणी राहिलं काय, फक्त bx प्लस c, म्हणजे हे लिनियर पॉलिनॉमियल होईल. त्यामुळे या ठिकाणी a 0 असू शकत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी जर a 0 घेतला तर 0 इंटू एक्स क्यूब काय येणार आहे 0, म्हणजे काय आलं bx स्क्वेअर प्लस cx प्लस d, म्हणजे ही काय आलं, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, जनरल फॉर्म्युला या ठिकाणी लिहिल्यानंतर या ठिकाणी a ची किंमत 0 असू शकत नाही. लक्षात घ्या, लिनियर पॉलिनॉमियल जनरल फॉर्म्युला ax प्लस b. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल जनरल फॉर्म्युला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. क्यूबिक पॉलिनॉमियल जनरल फॉर्म्युला ax क्यूब प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस d and a is not equal to 0. आता फर्स्ट या ठिकाणी सर्वांनी लिहून घ्यायचं आहे लिनियर पॉलिनॉमियल. याची डेफिनेशन काय होती पहा, when the degree of polynomial is 1, it is called linear polynomial.
याचा स्टँडर्ड फॉर्म जो आहे तो किंवा स्टँडर्ड फॉर्म इज ऑल्सो नोन एज जनरल फॉर्म. याचा स्टँडर्ड फॉर्म जो आहे तो ax प्लस बी अँड a इज नॉट इक्वल टू 0. त्यानंतर सेकंड जो आहे तो सेकंड आपण काय पाहिलेला होता, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कशाला म्हणायचं आहे पहा, त्याची डेफिनेशन जी आहे ती when the degree of polynomial is 2, it is called quadratic polynomial. याचा जो स्टँडर्ड फॉर्म जो आहे तो याचा स्टँडर्ड फॉर्म येणार आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c अँड a इज नॉट इक्वल टू 0. आणि थर्ड जो आहे तो आपण या ठिकाणी पाहिला होता क्युबिक पॉलिनॉमियल. क्युबिक पॉलिनॉमियलची डेफिनेशन जी आहे ती काय येणार पहा, when the degree of polynomial is 3, it is called cubic polynomial. आणि याचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो ax क्यूब प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस d अँड a इज नॉट इक्वल टू 0. पुस्तकामध्ये पान नंबर 30 वरती एक ऍक्टिव्हिटी दिली पहा. ऍक्टिव्हिटी काय आहे पहा, क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स एज लिनियर अँड क्वाड्रॅटिक. आता आपण या ठिकाणी लिनियर पॉलिनॉमियलची डेफिनेशन पाहिली होती. when the degree of polynomial is 1, then it is called a linear polynomial, and when the degree is 2, then it is called a quadratic polynomial. आता या ठिकाणी उदाहरण काय काय आहे पहा, 5x plus 9, x square plus 3x minus 5, 3x minus 7, 3x square minus 5x आणि 5x square. आणि याची जी क्लासिफिकेशन करायचं आहे ते आपल्याला लिनियर पॉलिनॉमियल आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये करायचं आहे. आता सुरुवातीला या ठिकाणी पहा, फर्स्ट काय आहे 5x प्लस 9. या ठिकाणी व्हेरिएबल जे आहे ते व्हेरिएबल कोणता आलेला आहे x. या ठिकाणी डिग्री जी आहे ती डिग्री या ठिकाणी किती आहे 1 डिग्री असेल तर तो काय असेल लिनियर पॉलिनॉमियल. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट काय आलेला आहे 5x प्लस 9 इज अ लिनियर पॉलिनॉमियल. आता या ठिकाणी व्हेरिएबल या ठिकाणी काय आहे पहा x. दुसरे एक्झाम्पल काय आहे पहा x स्क्वेअर प्लस 3x मायनस 5. आणि या ठिकाणी व्हेरिएबल जे आहे तो कोणता आलेला आहे x. या ठिकाणी x ची पॉवर 2 आहे आणि या ठिकाणी x ची पॉवर किती आहे 1. हायेस्ट पॉवर इज कॉल्ड डिग्री. मग हायेस्ट कोण आहे 2, म्हणजे या ठिकाणी डिग्री 2 असल्यामुळे याला या ठिकाणी काय म्हटलं जाईल क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. म्हणजे या ठिकाणी काय पहा x स्क्वेअर प्लस 3x मायनस 5 इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. थर्ड एक्झाम्पल काय आहे पहा 3x मायनस 7. या ठिकाणी व्हेरिएबल कोणता आलेला आहे x. x ची पॉवर या ठिकाणी 1, डिग्री पण या ठिकाणी किती आहे 1. डिग्री 1 असेल तर तो काय असेल लिनियर पॉलिनॉमियल. सेकंड इकडे कोण आलेला आहे पहा 3x मायनस 7. पुढचा एक्झाम्पल या ठिकाणी पहा काय आहे 3x स्क्वेअर मायनस 5x. या ठिकाणी व्हेरिएबल जो आहे तो व्हेरिएबल कोणता आहे x. याची डिग्री किती आहे, याची जी पॉवर आहे ती 2, याची पॉवर जी आहे ती 1. हायेस्ट पॉवर 2, हायेस्ट पॉवर इज कॉल्ड डिग्री. म्हणजे या ठिकाणी डिग्री जी आहे ती डिग्री या ठिकाणी किती आली 2. डिग्री 2 असेल तर त्या ठिकाणी तो काय आला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. सेकंड या ठिकाणी काय येणार पहा 3x स्क्वेअर मायनस 5x. पुढचं एक्झाम्पल काय आहे पहा 5x स्क्वेअर. या ठिकाणी व्हेरिएबल जे आहे ते x. याची डिग्री जी आहे ती डिग्री किती आहे 2. त्यामुळे या ठिकाणी 2 डिग्री असल्यामुळे 5x स्क्वेअर जे आहे ते काय आलं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. म्हणजे
या ठिकाणी लिनियर पॉलिनॉमियल 5x + 9 3x - 7 आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल जे आहेत ते काय आलेले आहेत x² + 3x - 5 3x² - 5x and 5x². आता आपण एक क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचं उदाहरण घेऊया. आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल डिग्री 2 असेल. पहा या ठिकाणी x² + 5x + 6 आपण घेतलं. हे झालं या ठिकाणी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल इक्वेट टू आपण या ठिकाणी कशा बरोबर करू? 0 करू. त्यावेळेस सच पॉलिनॉमियल म्हणजे हा जो पॉलिनॉमियल आहे तो 0 बरोबर इक्वल केला. त्यामुळे या ठिकाणी LHS आणि काय झालेला आहे? RHS झालेला आहे. म्हणून या ठिकाणी याला काय म्हटलं जातं? क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हटलं जातं. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा बऱ्याचशा उदाहरणांचा आपण त्या ठिकाणी काय करत असतो? उपयोग करत असतो. आता त्यानंतर आपण पान नंबर 30 वरती एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ते एक्झाम्पल काय करूया? सॉल्व्ह करूया. संकेत purchased a rectangular plot having area 200 square meter. Length of the plot was 10 meter more than its breadth. Find the length and breadth of the plot. आता या ठिकाणी पहा, संकेतनं काय केलेला आहे? एक रेक्टँग्युलर प्लॉट घेतलेला आहे आणि त्याचा एरिया जो आहे तो एरिया या ठिकाणी काय आहे? 200 स्क्वेअर मीटर आहे. आणि लेंथ जी आहे ती लेंथ ऑफ द प्लॉट वॉज 10 मीटर मोर. लेंथ जी आहे ती 10 मीटर काय आहे? जास्त आहे. कोणापेक्षा? ब्रीडथ पेक्षा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ब्रीडथ मानावं लागणार आहे. सपोज ब्रीडथ ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट BX मीटर. आता पुढे काय म्हटलेलं आहे? लेंथ जी आहे ती लेंथ काय आहे? 10 मीटर मोर. देअरफॉर लेंथ ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट इज इक्वल टू 10 मीटर मोर दॅन इट्स ब्रीडथ. ब्रीडथ x आहे त्याच्यापेक्षा 10 ने जास्त म्हणजे x + 10 मीटर. आता कंडिशन काय दिलेले आहे? एरिया दिलेला आहे. मग आता आपल्याला सूत्र माहित आहे. काय सूत्र माहित आहे? पहा, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीडथ. एरिया ऑफ रेक्टँगल जो आहे तो किती आहे? पहा, 200 इज इक्वल टू लेंथ किती आहे? लेंथ जी आहे ती x + 10 इंटू ब्रीडथ किती आहे? x. आता आपण या ठिकाणी कंसाच्या बाहेरच्या पदानं कंसातल्या प्रत्येक पदाला गुणूया. x इंटू x x² प्लस x इंटू 10 10x इज इक्वल टू हे किती आहे? 200. x² प्लस 10x प्लस 200 इकडे आणला काय होणार आहे? -200 इज इक्वल टू 0. आता -200 आहे. शेवटी मायनस आहे म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार 200 आला पाहिजे आणि त्याची वजाबाकी किती आली पाहिजे? 10 आली पाहिजे. मग किती येणार? पहा, 20 आणि 10. 20 10 200. 20 न 10 गेले 10 राहिले. आता मिडल टर्म पाहिजे. प्लस 10x. मधल्या संख्येचं चिन्ह नेहमी मोठ्याला द्यायचं. 20 काय होणार आहे? प्लस आणि या ठिकाणी काय येणार आहे? मायनस. आता आपण सोडवलेलं बरोबर आहे का? पहा, प्लस इंटू मायनस मायनस. 20 10 200 आणि 20 न 10 गेले किती राहिले? 10. म्हणजे प्लस 10x ची फोड जी आहे ती फोड काय येणार आहे? प्लस 20x मायनस 10x. पहा काय येणार? x² प्लस 20x मायनस 10x मायनस 200 इज इक्वल टू 0. या दोघाचा एक गट, या दोघाचा एक गट. या दोघांमध्ये कॉमन काय निघाला? पहा, x इंटू ब्रॅकेट x² डिवायडेड बाय x x प्लस x ला x गेला राहिला काय? 20 x प्लस 20. इथं मायनस चिन्ह कॉमन निघालं. 10 आणि 200 मध्ये 10 कॉमन निघाला. -10 ला -10 गेला म्हणजे राहिला काय? x
मायनसला मायनस गेला म्हणजे प्लस आला, किती आला 10 दुने 20 0. हा कंस आणि हा कंस समान आहे. पहिल्या कंसामध्ये काय येणार x प्लस 20 आणि दुसऱ्या कंसामध्ये काय येणार आहे x मायनस 10 इज इक्वल टू 0. म्हणजे हा कंस बरोबर तरी 0 असेल किंवा हा कंस बरोबर तरी 0 असेल. आपण पहा या ठिकाणी x प्लस 20 इज इक्वल टू 0 और x माइनस 10 is equal to 0. Therefore x is equal to plus 20 पलीकडे गेला minus 20 and x is equal to minus 10 पलीकडे गेला plus 10. आता x आपण काय घेतलंय पहा, ब्रीड घेतली. ब्रीड तर या ठिकाणी कधीही काय नसणार आहे, निगेटिव्ह नसणार आहे. बट ब्रीड इज never negative. Therefore x is not equal to minus 20. Therefore x is equal to 10. म्हणून x ची किंमत आपली किती आली 10. मग आता या ठिकाणी खाली उत्तर लिहूया आपण. breadth of rectangular plot into bracket x is equal to 10 meter. Length of rectangular plot is equal to x plus 10 is equal to x ची व्हॅल्यू काय आली आपली 10. 10 plus 10 10 and 10 20 मीटर. पेज नंबर 31 वरती पुढे अजून एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे पहा. ऍक्टिव्हिटी काय आहे पहा, एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 5, 3x स्क्वेअर मायनस 5x अँड 5x स्क्वेअर. राईट द पॉलिनॉमियल्स इन द इंडेक्स फॉर्म. आता इंडेक्स फॉर्म मध्ये आपण या ठिकाणी काय करायचं आहे, ह्या पॉलिनॉमियल जे आहेत ते पॉलिनॉमियल लिहायचे. आता जास्तीत जास्त घातांक किती आहे 2, एक्स स्क्वेअर परत 1 आहे 3x मायनस 5. हे झालं पहिलं पॉलिनॉमियल इंडेक्स फॉर्म मध्ये. आता या ठिकाणी जर पाहिलं तर काय येणार आहे 3x स्क्वेअर मायनस 5x. या सेकंड एक्झाम्पल मध्ये कॉन्स्टंट टर्म दिलेला आहे, कॉन्स्टंट टर्म आपण काय घेऊया प्लस 0 घेऊया. आणि थर्ड पॉलिनॉमियल फक्त काय दिलेला आहे 5x स्क्वेअर. मग काय येणार 5x स्क्वेअर प्लस 0x प्लस कॉन्स्टंट टर्म काय येणार आहे 0. आता पुढे काय म्हटलंय पहा, ऑब्झर्व द कोइफिशियंट्स अँड फिल इन द बॉक्सेस. आता x स्क्वेअर प्लस 3x मायनस 5, 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 0 आणि 5x स्क्वेअर प्लस 0x प्लस 0. आता कोइफिशियंट म्हणजे सहगुणक, म्हणजे त्या पदाला कोणत्या संख्येने गुणलंय ते पाहायचं. कोइफिशियंट ऑफ x स्क्वेअर आर x स्क्वेअर. x स्क्वेअरचा या ठिकाणी कोइफिशियंट जो आहे तो किती आहे 1. या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल मध्ये x स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे पहा 3. आणि थर्ड एक्झाम्पल मध्ये x स्क्वेअरचा कोइफिशियंट जो आहे तो किती आहे 5. म्हणजे या ठिकाणी काय आहे पहा, कोइफिशियंट्स ऑफ x स्क्वेअर आर 1 3 1 3 अँड 5. दीज कोइफिशियंट्स आर नॉन झिरो. त्यानंतर सेकंड भाग काय म्हटलंय, कोइफिशियंट्स ऑफ x आर. x चे कोइफिशियंट बघायचे. पहिल्या एक्झाम्पल मध्ये x चा कोइफिशियंट किती आहे 3. सेकंड एक्झाम्पल मध्ये x चा कोइफिशियंट पहा चिन्हासहित घ्यायचा आहे -5. आणि थर्ड एक्झाम्पल मध्ये x चा कोइफिशियंट किती आहे 0. म्हणजे या ठिकाणी कोइफिशियंट्स ऑफ x आर 3 -5 अँड 0 रिस्पेक्टिव्हली. आणि आता या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म पाहिजे आहे. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये कॉन्स्टंट टर्म काय आहे पहा -5. सेकंड एक्झाम्पल मध्ये कॉन्स्टंट टर्म काय आहे 0. आणि थर्ड एक्झाम्पल मध्ये कॉन्स्टंट टर्म काय आहे 0. In these three examples, constant term of second and third example are 0. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये कॉन्स्टंट टर्म जी आहे ती काय आहे 0 दिलेली आहे. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपला पहा स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता सुरुवातीला आपण या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन पाहूया.
डेफिनेशन काय आहे पहा क्वाड्रॅटिक इक्वेशनची? द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल, म्हणजे असं इक्वेशन की त्याच्यामध्ये काय असतं, वन व्हेरिएबल असतं, अँड हॅव्हिंग टू ॲज द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा आता या ठिकाणी द इक्वेशन इन्व्हॉल्विंग one variable and having two as the maximum index of the variable is called quadratic equation. पहा, इक्वेशन असं की ज्याच्यामध्ये वन व्हेरिएबल असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त इंडेक्स जो आहे तो इंडेक्स त्या ठिकाणी किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे. अशा इक्वेशनला या ठिकाणी काय म्हटलं जातं, क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर याचा स्टँडर्ड फॉर्म जो आहे तो स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax square plus bx plus c is equal to 0. Here a, b and c are real numbers and a is not equal to 0. आता या ठिकाणी हा स्टँडर्ड फॉर्म जो आहे तो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा काय आहे पहा, ax square plus bx plus c is equal to 0. आणि या ठिकाणी a, b आणि c जे आहेत ते काय असणार आहे, रियल नंबर असणार आहे आणि a इज नॉट इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. पेज नंबर 31 वरती एक अजून ऍक्टिव्हिटी दिली पहा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता कंप्लीट द टेबल करत असताना या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन 3 दिलेले आहेत. त्या तिन्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपल्याला जनरल फॉर्म लिहायचा आहे आणि जनरल फॉर्म लिहिल्यानंतर ए, बी आणि सी च्या या ठिकाणी काय करायचे आहे, किमती लिहायच्या आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म्युला जो आहे तो आपण काय पाहिला, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी काय आहे पहा, x स्क्वेअर. आता या ठिकाणी x चं पद नाही या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी काय घेणार आहे, प्लस 0x कॉन्स्टंट टर्म जी आहे ती काय आहे, -4 इज इक्वल टू काय आहे, 0. आता या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन याच्या बरोबर जर आपण टॅली केलं तर एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर, या ठिकाणी a ची व्हॅल्यू काय येणार आहे, 1. b ची व्हॅल्यू जी आहे ती काय येणार आहे, 0. आणि c म्हणजे कॉन्स्टंट टर्म जी आहे ती या ठिकाणी काय आहे, -4. आता सेकंड एक्झाम्पल पहा, y स्क्वेअर इज इक्वल टू 2y 7. आता हा 2y 7 हा उजव्या बाजूचा आपल्याला काय करावं लागणार आहे, डाव्या बाजूला आणावं लागणार आहे. हा y स्क्वेअर ला y स्क्वेअर प्लस 2y डाव्या बाजूला -2y आणि -7 डाव्या बाजूला प्लस 7 इज इक्वल टू काय राहणार आहे, 0. आता या ठिकाणी हे दोघ जण कंपेअर केल्यानंतर a ची व्हॅल्यू जी आहे ती किती आली, 1. b ची व्हॅल्यू जी आहे ती किती आली, -2 आणि c ची व्हॅल्यू जी आहे ती किती आली, 7. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल काय आहे पहा, x स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू 0. याच्यामध्ये फक्त कॉन्स्टंट टर्म नाही, x स्क्वेअर ला x स्क्वेअर प्लस 2x प्लस कॉन्स्टंट टर्म 0 घेऊया इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे याच्या बरोबर कंपेअर करूया. a ची व्हॅल्यू या ठिकाणी 1, b ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू जी आहे ती या ठिकाणी किती येणार आहे, 0 येणार आहे. आता आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहूया. त्याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे पहा, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे जे खाली दिलेली उदाहरण आहे ती उदाहरणं आपल्याला ठरवायची आहेत की ती क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत की नाही. पहिलं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे 3x² - 5x + 3 इज इक्वल टू 0.
आता या ठिकाणी सुरुवातीला माहिती लिहावं लागेल. इन द इक्वेशन 3x² minus 5x plus 3 is equal to 0. X is the only variable. म्हणजे या उदाहरणामध्ये लक्षात घ्या, या इक्वेशन मध्ये x हे एकच काय दिलेलं आहे, व्हेरिएबल दिलेलं आहे. अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2. आता या ठिकाणी पहा, x आहे, याचा इंडेक्स 2 आहे. या ठिकाणी x आहे व्हेरिएबल, याचा इंडेक्स 1 आहे. म्हणजे मॅक्झिमम इंडेक्स जी आहे ती x ची किती आहे, 2 आहे. मग मॅक्झिमम इंडेक्स जर 2 असेल तर ते काय असतं, क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंड एक्झाम्पल काय आहे पहा, 9y² minus 9y² plus 5 is equal to 0. In the equation 9y² plus 5 is equal to 0. Y is the only variable. बघा, याच्यामध्ये या इक्वेशन मध्ये फक्त y हे एकच काय आहे, व्हेरिएबल आहे. अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2. बघा, या ठिकाणी y व्हेरिएबल आहे आणि याची मॅक्झिमम इंडेक्स जी आहे ती मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, 2 आहे. मग 2 इंडेक्स जर असेल मॅक्झिमम तर ते काय असतं, क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा, या ठिकाणी m³ minus 5m² plus 4 is equal to 0. In the equation m³ minus 5m² plus 4 is equal to 0. या ठिकाणी व्हेरिएबल कोणता आलेला आहे, m आलेला आहे. m is the only variable. and आता या ठिकाणी बघा, मॅक्झिमम इंडेक्स आपल्याला बघायचे. या ठिकाणी m ची इंडेक्स किती आहे, 3 आहे. या ठिकाणी m ची इंडेक्स किती आहे, 2 आहे. अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज नॉट 2. म्हणजे या ठिकाणी मॅक्झिमम इंडेक्स जी आहे ती व्हेरिएबलची 2 नाही. देअरफॉर इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणून हे या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. फोर्थ एक्झाम्पल काय बघा, इन फर्स्ट ब्रॅकेट l plus 2 अँड इन अनदर ब्रॅकेट l minus 5 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी ही द्विपदी आहे आणि ही पण द्विपदी आहे. द्विपदीनं आपल्याला काय करायचं आहे, द्विपदीला गुणायचं आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो, पहिल्या कंसातील पहिलं पद कोणतं आहे, l. l ला काय करणार आहे, l minus 5 ला काय करायचं आहे, गुणायचं आहे. सेकंड टर्म काय आहे पहा, +2 इंटू ब्रॅकेट काय येणार आहे, l minus 5 इज इक्वल टू 0. आता कंसाच्या बाहेरच्या पदाने कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं. l इंटू l मायनस l इंटू 5 प्लस 2 इंटू l प्लस 2 इंटू -5 इज इक्वल टू 0. दोघांचा आपण गुणाकार करूया. l इंटू l l² मायनस l इंटू 5 5l प्लस 2 इंटू l 2l प्लस इंटू मायनस मायनस 2 5s are 10 इज इक्वल टू 0. आता ही लाईक टर्म आहे पहा, l². आता नीट पहा,
-5l प्लस 2l. पहिल्या संख्येचं चिन्ह मायनस, दुसऱ्या संख्येचं चिन्ह प्लस. चिन्ह कसं झालं? भिन्न. भिन्न चिन्ह म्हटलं की आपण या दोघांची काय करतो? वजाबाकी. 5तून 2 गेला, राहिला 3. काय येणार आहे? l. आणि शेवटी काय करायचं? मोठ्या संख्येचं चिन्ह. 5 2 याच्यामध्ये 5 मोठा, 5चं चिन्ह कोणतं आहे? मायनस. -10 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही ते ठरवायचं आहे. मग या ठिकाणी लिहावं लागेल इन द इक्वेशन l स्क्वेअर -3l - 10 इज इक्वल टू 0. l is the only variable and maximum index of the variable is 2. या ठिकाणी l ची मॅक्झिमम इंडेक्स इथं किती आहे? 2 आहे. Therefore it is a quadratic equation. इन द प्रिव्हियस, आता पुढील घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इन द प्रिव्हियस स्टँडर्ड यू हॅव स्टडीड if the value of polynomial is 0 for x is equal to a, then x minus a is a factor of that polynomial. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, पॉलिनॉमियलची किंमत ज्यावेळेस 0 असते, जेव्हा x बरोबर a, तेव्हा या ठिकाणी x वजा a हा जो आहे तो काय असतो? त्या पॉलिनॉमियलचा फॅक्टर असतो. इफ पॉलिनॉमियल ऑफ x is a polynomial and polynomial of a is equal to 0, then x minus a is a factor of polynomial of x. आणि ह्या केस मध्ये a जो आहे तो a या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो आहे तो त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा काय असतो? सोल्युशन किंवा रूट असतो. म्हणजे इन दिस केस a इज द सोल्युशन ऑर रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता या ठिकाणी 2 एक्झाम्पल पुस्तकामध्ये दिलेले आहेत. ती या ठिकाणी रूट किंवा सोल्युशन आहे का नाही ते आपल्याला काय करायचं आहे? ठरवायचं आहे. या ठिकाणी x इज इक्वल टू -6 इन द पॉलिनॉमियल x स्क्वेअर प्लस 5x मायनस 6 मध्ये पाहायला सांगितलेलं आहे. इज इक्वल टू x ची किंमत आपण काय ठेवूया? -6. x स्क्वेअर म्हणजे -6 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 5 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे पहा? -6 आणि पुढे काय आहे? -6. The square of negative number is positive. 6 चा स्क्वेअर काय येणार आहे? 36 प्लस इंटू मायनस, मायनस 5 30 मायनस काय आहे? 6. 36 मायनस 30 6 मायनस 6 6 मायनस 6 इज इक्वल टू 0. म्हणजे पॉलिनॉमियलची या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू काय आली? 0 आली. त्यामुळे या ठिकाणी x इज इक्वल टू -6 is the solution of x square plus 5x minus 6. या ठिकाणी लिहायचं आहे x is equal to -6 is the solution of x square plus 5x minus 6. आता याच इक्वेशन पॉलिनॉमियल मध्ये आपण x is equal to काय ठेवायचे आहे? 2 किंमत ठेवायची. is equal to x square म्हणजे 2 चा स्क्वेअर प्लस 5 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे? 2 मायनस 6. 2 चा स्क्वेअर 4 प्लस 5 2 जार 10 मायनस 6. 4 प्लस 10 14 मायनस 6. 14 minus 6 is equal to 8. The value of polynomial is not 0. Therefore, x is equal to 2 is not a solution of x square plus 5x minus 6. म्हणजे या ठिकाणी त्याचं समाधान म्हणजे किंमत जर 0 आली तरच त्या ठिकाणी तो रूट किंवा काय असू शकतो? सोल्युशन असू शकतं पॉलिनॉमियलचं, अन्यथा ते असू शकत नाही. आता आपण पुस्तकामधील सॉल्व्ड एक्झाम्पल घेऊया. 2x square minus 7x plus 6 is equal to 0. Check whether
फर्स्ट काय सांगितलं बघा, x इज इक्वल टू 3/2 हे सांगितलेलं आहे आणि सेकंड मध्ये x इज इक्वल टू -2 आर सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन्स. ही या ठिकाणी या इक्वेशनची सोल्युशन आहेत का नाही ते आपल्याला काय करायचं आहे, ठरवायचं आहे. आता या ठिकाणी पहा, क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं दिलेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x² - 7x + 6 इज इक्वल टू 0 दिलेलं आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा पुट x इज इक्वल टू 3/2 इन 2x² - 7x + 6 इज इक्वल टू 0. आता ही जी आहे ती डावी बाजू आहे आणि ही जी आहे ती उजवी बाजू आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू आपल्याला राईट हँड साइड आलं तरच या ठिकाणी ही x इज इक्वल टू 3/2 हे सोल्युशन आहे हे सांगता येईल. आता पाहूया आपण LHS. लेफ्ट हँड साइड काय आहे पहा या ठिकाणी या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं 2x² - 7x + 6. आता या ठिकाणी 3/2 किंमत ठेवूया. 2 ला 2 इंटू x² म्हणजे 3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 7 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 3/2 प्लस 6. आता या ठिकाणी 2 ला 2 इंटू 3 चा स्क्वेअर 9/2 चा स्क्वेअर 4 मायनस अंशांशाचा गुणाकार करा 7 21/2 प्लस या ठिकाणी काय येणार आहे 6. आता अंशाने छेदाला भाग करा, बे 1 बे, बे 2 4 म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा 9/2 मायनस 21/2 प्लस 6/1. आता या ठिकाणी 3 अपूर्णांक या ठिकाणी छेद काय करूया 2 करूया. 2 करण्यासाठी या ठिकाणी छेदस्थानी 2 न गुणावं लागेल, अंशस्थानी 2 न गुणावं लागेल. म्हणजे काय आलं पहा 9/2 मायनस 21/2 प्लस 6 इंटू 2/1 इंटू 2. म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा 9/2 मायनस 21/2 प्लस 6 2s are 12/2 1s are 2. आता तिन्ही अपूर्णांकाचा छेद काय झालेला आहे समान झालेला आहे. मग अंशाची बेरीज आणि वजाबाकी करूया. 9 मायनस 21 प्लस 12/2. आता पहा 9 मधून आपल्याला काय करायचं 21 घालवायचं, पण 9 मधून 21 जात नाही. अशा वेळेस 21 मधून 9 गेले, 21 मधून 9 गेले 12. मोठी संख्या 21, 21चं चिन्ह काय आहे मायनस प्लस 12/2 मायनस 12 प्लस 12 कॅन्सल 0/2 म्हणजेच या ठिकाणी काय आलं 0. म्हणजे या ठिकाणी LHS आपली काय आली 0 आली आणि RHS पण या ठिकाणी काय आहे 0 आहे. RHS इज इक्वल टू 0. Therefore LHS is equal to RHS. Therefore x is equal to 3/2 is a solution of 2x² minus 7x plus 6 is equal to 0. म्हणजे या ठिकाणी x बरोबर 3/2 हे जे आहे ते या ठिकाणी याची काय आहे सोल्युशन आहे. आता सेकंड आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय पहा, पुट x इज इक्वल टू -2 इन 2x² minus 7x plus 6 is equal to 0. आता इथे डावी बाजू बरोबर उजवी बाजू दाखवायची आहे. डावी बाजू LHS इज इक्वल टू काय आहे पहा 2x² minus 7x plus 6. 2 ला 2 इंटू x² म्हणजेच -2 चा स्क्वेअर मायनस 7 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे -2 प्लस काय आहे या ठिकाणी 6. 2 ला 2 इंटू द स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. 2 चा स्क्वेअर काय येणार आहे 4 मायनस इंटू मायनस प्लस 7 दुने 14 अधिक किती आहे 6 4 दुने 8
अधिक 14 अधिक 6, 14 आणि 8 22, 22 आणि 6 28. आपली या ठिकाणी एलएचएस किती आली? 28 आली. मात्र आरएचएस किती आहे पहा, आरएचएस इज इक्वल टू काय आहे? 0. देअरफॉर 28 बरोबर 0 असेल का? नाही. एलएचएस इज नॉट इक्वल टू आरएचएस. 28 इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे एलएचएस इज नॉट इक्वल टू आरएचएस. देअरफॉर x is equal to -2 is not a solution of 2x square minus 7x plus 6 is equal to 0. आता पुढे एक ऍक्टिव्हिटी दिली पहा. इफ x is equal to 5 is a root of equation. म्हणजे x is equal to 5 हे जे आहे ते काय आहे? रूट आहे. कुणाचं? kx square minus 14x minus 5 is equal to 0. Then find the value of k completing the following activity. आता सोल्युशन. परीक्षेला सुद्धा या ठिकाणी कंप्लीट ऍक्टिव्हिटी आलं की सोल्युशन फक्त आहे असं लिहायचं आणि चौकटीमध्ये फक्त काय करायचे आहेत? काढलेल्या जागा भरायच्या आहेत. आता सोल्युशन काय दिलेलं आहे? वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन. इक्वेशन कोणता आहे? kx square minus 14x minus 5 is equal to 0. त्याचं रूट या ठिकाणी काय दिलेलं आहे? x इज इक्वल टू 5. म्हणजे त्याचं रूट जे आहे ते इज काय येणार आहे? 5 असणार आहे. नाव लेट x इज इक्वल टू दिलेलंच आहे. x इज इक्वल टू काय आहे? 5 इन द इक्वेशन. इक्वेशन मध्ये x इज इक्वल टू काय करायचं आहे? 5 ठेवायचं आहे. k त्यानंतर काय येणार आहे? इनटू x स्क्वेअर. x स्क्वेअर म्हणजे x ची व्हॅल्यू काय आहे? 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 14. इथं चिन्ह कोणतं आहे? इनटू x ची व्हॅल्यू काय आहे पहा? 5 मायनस 5 इज इक्वल टू 0. आता 5 चा वर्ग 25. 25 गुणिले k. 25 इंटू k 25k. मायनस ला मायनस. 14 5 आर 70. मायनस 5 ला मायनस 5 इज इक्वल टू 0. 25k ला 25k. आता या ठिकाणी पहा या दोन संख्यांचं चिन्ह कसं आहे? समान. समान चिन्हाला समान चिन्ह दिलं आणि समान चिन्ह असल्यानंतर त्या दोन संख्यांची काय करायची? बेरीज. 70 आणि 5 75. म्हणजे काय आलं? 25k minus 75 is equal to 0. आता हा 25k ला 25k. डाव्या बाजूला काय आहे पहा? -75. -75 उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार आहे? +75. आता 25 न केला काय केलंय पहा? इथे चिन्ह नाही म्हणजे गुणलेलं आहे. 25 न गुणलंय म्हणजे इकडे 75 ला 25 न काय करायचं आहे? भागायचं आहे. 75 अपॉन 25. 25 एके 25, 25 त्रिक 75. म्हणजे या ठिकाणी के ची व्हॅल्यू जी आहे ती के ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आली? 3 आलेली आहे. आता पुढे पहा लेट्स रिमेंबर मध्ये दिले. आपण पाहिलेलं आहे, ध्यानात ठेवायचं आहे. आता हे काय पाहिलं? सुरुवातीला जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहिला. काय पाहिला? ax square plus bx plus c is equal to 0 is the general formula किंवा जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. a b and c are real numbers. a b आणि c हे काय असणार आहेत? रियल नंबर. and a is नॉन झिरो नंबर. म्हणजे a हे कधी काय नसणार आहे? या ठिकाणी 0 नसणार आहे. हे सुरुवातीला पाहिलं. आणि नंतर आपण काय पाहिलं? सोल्युशन किंवा रूट पाहिलं. The value of variable which satisfies the equation or the value for which both the sides of equation are equal are called solutions or roots of the equation. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, व्हेरिएबलच्या एखाद्या किमतीनं जर समीकरणाचं समाधान होत असेल म्हणजेच जर त्याची डावी बाजू आणि उजवी बाजू जर काय येत असेल? समान येत असेल तर त्या ठिकाणी त्या किमतीला त्याची उकल असं म्हटलं जातं. सोल्युशन किंवा रूट्स त्या ठिकाणी त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा इक्वेशनचं म्हटलं जातं.